नमस्कार विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, मी खेडकर मॅडम आपल्या सर्वांचे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला नवीन असा प्रश्न घेऊन आलेली आहे आणि तो अतिशय सोप्या पद्धतीने ट्रिक वापरून कसा सोडवायचा हे मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे. तर आम्ही ज्या क्लासमध्ये प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिपच्या, त्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याच वेळेस आलेला आहे आणि तो प्रश्न नेमका कसा सोडवायचा, कारण की प्रश्न दिसताना आपल्याला फार मोठा दिसतो. पण विद्यार्थ्यांनो, एक तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छिते की जेवढा प्रश्न मोठा वाटतो ना तेवढं त्याचं उत्तर सोपं असतं. कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये गोंधळून टाकणारे प्रश्न जास्त असतात. तर पहा, आता आपण हा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा ते मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे. चला तर सर्वात प्रथम आपण प्रश्न वाचूया. तर पहा प्रश्न, शंभूकडे 100 रुपये, 50 रुपये, 20 रुपये आणि 10 रुपयांच्या समान नोटा आहेत. त्याच्याकडे एकूण रक्कम 7,200 रुपये आहे. तर प्रत्येक प्रकारच्या किती नोटा आहेत असे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. चला तर आता आपण उत्तर कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगते. सर्वात प्रथम पहा, इथे ज्या नोटा दिलेल्या आहेत त्यांची आपण बेरीज करणार आहोत. पण सर्वात प्रथम आपल्याला किती नोटा आहेत ते माहित नाही, त्यामुळे आपण नोटा ज्या आहेत त्या एक्स मानूया. नोटा एक्स मानूया, कारण की आपल्याला माहिती नाहीये ते उत्तर काढायचं आहे, त्यामुळे इथे नोटा मी एक्स मानलेले आहेत. आता या सर्व नोटांची आपण या ठिकाणी बेरीज करणार आहोत. तर पहा, 100 एक्स, त्यानंतर 50 रुपये आहेत म्हणजेच 50 एक्स, त्यानंतर 20 रुपये 20 एक्स आणि 10 रुपये म्हणजेच 10 एक्स बरोबर. आता एकूण रक्कम किती आहे तर 7,200 रुपये, ते या ठिकाणी आपण लिहूया 7,200. आता ह्या सर्वांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. तर चला आता या आपण सर्वांची बेरीज करूया. पहा, ह्या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज या ठिकाणी 180 एक्स, हे एक्स तसेच लिहून घेतलेलं आहे बरोबरचं चिन्ह, आणि ही जी रक्कम आहे 7,200 ती आपण तशीच या ठिकाणी लिहून घेणार आहोत या पद्धतीने. आता आपल्याला एक्स आपण सर्वात प्रथम पहा इथेच मांडलेलं आहे की त्या नोटा आहेत. आता आपल्याला एक्स म्हणजे नोटा काढायच्या आहेत. आता पहा, एक्स आपण इथे घेऊयात. त्यानंतर आता ही जी रक्कम आहे त्याला आपण 180 नी या ठिकाणी भाग देणार आहोत, म्हणजेच 7,200 भागिले 180 हा भागाकार आपण या ठिकाणी करणार आहोत. तर पहा, हा शून्य कॅन्सल होईल. 18 एक 18, 18 चौक 72 आणि 18 शून्य 0, म्हणजेच या ठिकाणी एक्स, म्हणजेच या ठिकाणी एक्स बरोबर काय आलेला आहे 40. तर विद्यार्थ्यांनो पहा, या ठिकाणी हा प्रश्न आपण सोडवलेला आहे, म्हणजेच त्याच्याकडे प्रत्येक प्रकारच्या 40 नोटा असतील असं इथे आपलं उत्तर या ठिकाणी आपण काढलेलं आहे. तर पहा, हा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी सोडवून दिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. थँक्यू.